नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. अनपेक्षित कलाटणी. प्राजक्ताच्या फुलांचा पांढरा शुभ्र सडा बघून रिया मनोमन हरखली. जाई जुई बहरल्यात. सोनचाफ्याचा सुगंध दरवळतोय. बागेत जणू स्वर्गच अवतरलाय. तेवढ्यात तिचे डोळे कुणीतरी झाकले. काहीच कळेना. धड कोणाचे नावही घेता येईना. उगाच बोभाटा. सारंगने मिश्किलपणे हसत तिचे डोळे सोडले. सारंग, किती वेळ वाट बघतीये मी. किती उशीर तुला. एवढी कशी झोप लागते रे तुला. अरे हो, स्वागताला एवढी सरबत्ती. अगं काल यायला 12:30 वाजले. झोपायला उशीर म्हणून. समजलं. तुला आणि आईला नाश्त्याला बोलवायला सांगितलंस ना. मग आपण निघू शकता. अगदी शब्दात पकडू नकोस ग. कशाला बोलवलंय कुणास ठाऊक. हसत म्हणत सारंग पसारही झाला. दिवेकर आणि गौरी अगदी सक्के जीवाभावाचे शेजारी. काही वेगळं खायला केलं की एकमेकांना दिल्या वाचून खाणार नाही. आज सारंग आल्याने काकू अगदी खुशीत. नाश्त्याला इडली, सांबार, केशरी शिरा असा सारंगाच्या आवडीचा बेत. खाणे झाल्यावर सारंग म्हणाला, सर्वप्रथम तुम्हाला एक चांगली बातमी देतो. मला IIT बँगलोरकडून चांगल्या जॉबची ऑफर आली आहे. कुठे रे. न राहून रियाने विचारले. अगं थांब जरा, मला पूर्ण तर बोलू दे. माझी राजस्थानची मैत्रीण सुनैना हिच्या वडिलांनी डबल ऑफर दिली आहे. ती श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी आहे. ते राजस्थानचे रईस आहेत. त्यांचा बिझनेस पार्टनर करून घेणार आहे. पण एका अटीवर, मी त्यांच्या मुलीशी लग्न केले पाहिजे. काय. काकू दचकल्याच. म्हणजे ही सौदेबाजीच म्हणायची. तुला पसंत आहे का सुनैना. रियाला जोरात ठसका लागला. नाकाडोळ्यातून पाणी येऊ लागले. आई आत्तापर्यंत मैत्रीण म्हणूनच बोलतो तिच्याशी. ती हुशार, नृत्यनिपुण आहे. मला आवडले तिचे डोळे. तिनेच आईला घेऊन जयपूरला ये म्हणून सांगितले. तिला मराठी फारसे बोलता येत नाही. आम्ही हिंदीतूनच बोलतो. चला म्हणजे काकू, तुम्हाला चहा, पोहे, मुलगी पाहणे, पसंत करणे असे काही नकोच करायला. सारंगनेच पसंत करून तुमच्यापर्यंत मुलगी आणली आहे. रियाची आई हसत म्हणाली. रिया कोमेजली. मनात आकार घेत असलेली प्रीती पूर्णत्वाला जाईल अशी खात्री वाटत असतानाच कोणीतरी खटकन कात्री लावून प्रीतवेल फुटावी असे झाले. ती काहीच बोलली नाही. डिश कशी संपवावी आणि चेहरा कसा आनंदी ठेवावा ह्याच्यासाठी धडपड चालली होती. काकू, आम्हाला जवळचे असे कोणीच नाही. तुम्ही पण चला आमच्याबरोबर. अहो सोयरीक जमवायला 4 जणांची मते घ्यावी असे पूर्वापार चालत आले आहेच की. परीक्षेचे कारण सांगून रिया तेथून सटकली. घरी येईपर्यंत डोळ्यातून गंगा यमुना यायला सुरुवात झाली. तो मैत्रीच्या नात्याने गप्पा मारत असेल. आपल्या मनात प्रेम असल्याने आपण सारंगचा विचार करू लागलो. तू दिसायला सुंदर, हुशार, निरगर्वी आणि मुख्य म्हणजे कप्पाडदास असल्याने सुनैनाला आवडलं असेल. सुनैना पण हुशार, नृत्यनिपुण आणि तिच्या वडिलांची दिलेली धंद्यातील भागीदारी, त्यामुळे सारंग हो म्हणाला असेल. कशी असेल सुनैना. दिसायला सुंदर, डोळे छान, केस लांब असतील का. शोल्डर कट असेल. आपले लांबसडक केस सारंगला आवडायचे आणि त्यात तो फुले माळायचा, गप्पा मारायचा, टाळ्या द्यायचा. म्हणून त्याचे आपल्यावर प्रेम आहे असे समजून चाललो आपण. पण त्याचे एक क्षितिज वेगळे असेल हे कधी आपल्या लक्षात आलेच नाही. किती मूर्ख आहोत आपण. विचारांच्या तंद्रीत कुलूप उघडून समोर धरलेलं पुस्तक उलटे आहे हे सुद्धा डोळ्यातील पाणी पुसेपर्यंत कळलेच नाही. आई परत येईपर्यंत सावरायला हवे. तेवढ्यात कडी वाजली. अगं रिया, का ग इतक्या घाईघाईने आलीस. जरा सारंगशी चेष्टा करायचीच. त्याने आम्हाला फोटो दाखवले. अगं ते IIT मधले मित्र सहलीचे वाढदिवसाचे फोटो दाखवले. हां, एवढेच बोलून रियाने पुस्तकात तोंड घातले. ठरल्याप्रमाणे काकू, रियाची आई आणि सारंग जयपूरला गेले. त्यांचा मोठा राजमहलच जणू. तेथे त्याची जंगी स्वागत झाले. सुनैनाला दोघींशी मराठीत बोलणे जड जायला लागले. दोघींना नमस्कार करायचेही तिच्या लक्षात आले नाही. सर्वांना केशरी दूध देऊन मुलीच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली. आम्हाला
सारखा कर्तृत्ववान सालच जावई मिळाला म्हणून खूप आनंद झाला आहे. सुनयनाला इथे नोकरी मिळेल. आपला धंदा इथे असल्याने सारंग तुमची व्यवस्था इथेच करू आपण. बिझनेस शिकून घेईपर्यंत माझे निर्णय तुला मानावे लागतील. नंतर आहे ते सगळे तुमचेच आहे. काकू मनात समजायचे ते समजले. एवढ्या मोठ्या प्रशस्त हवेलीतील गार वारा झुळझुळत असूनही त्यांच्या कपाळावर धर्मबिंदू उभे राहिले. त्यांना त्या टोलेजंग श्रीमंतीत गुदमरायला लागले. सारंग आणि सुनैना नमस्कार करून देवाला गेली. सुनैनाला पुढचे प्लॅन सांगायची घाई झाली होती. तिची अशी बडबड सारंगने कधीच ऐकली नव्हती. जेव्हा आईला इथे आणायला तिने नाराजी दाखवली तेव्हा सारंगचा संयम संपला. तरीही त्याने तिला सांगायला खूप प्रयत्न केला. वडील गेल्यावर आईने किती टक्कर देत आपल्याला शिकवले, सगळे सांगितले, पण त्या मुलीच्या पालत्या घड्यावर पाणी. तिची संसाराची कल्पना राजा राणीचा संसार अशीच. आपल्याला श्रीमंतीच्या जोरावर काहीच कमी पडणार नाही असा अहंकार तिच्यामध्ये फोपावलेला. जेवताना सारंग गप्पच, आई आपण सकाळी इथून जायचे. मला घरजवळ करायला बघतायत, पण तुला सोडून हा सोनेरी पिंजरा मला नकोय ग. असे सांगता सांगता त्याचे डोळे भरून आले. स्वच्छ नकार देऊन तिघेही सांगलीला आले. नंतर चौघांची जेवणं झाली. सारंग म्हणाला, आई तू म्हणायचीस ना नाकापेक्षा मोती जड नसावं. अगदी खरे आहे. काकू, रियाला मी पसंत असेल तर मी तिला मागणी घालतोय. रियाला काहीच कळेना. दैवाने किती अनपेक्षित कलाटणी दिली. ती लाजेने चूर झाली. दोन्ही काकूंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले.